जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संभ्रम अवस्थेत आहेत बघा काय आता ही माणसं कुठून आली आम्हाला माहित नाही साहेब। परगावचे पालू साहेब परगावची माणसं आहेत, त्या लोकांना फक्त तुम्ही ऐका तर म्हणजे ते बोर्ड आहे की हे बोर्ड काय करा तुमचा एवढा बोर्ड लावला तुम्ही सांगते आपल्याला बोर्ड ठरवलेलं आहे, बोर्ड बघितलं का नाही हे असलं काय नाही विचारायचं मांडवी असं लिहायला पाहिजे काय काय नाही मॅडम, तरी पण ऐका बोर्ड आहे सगळं बरोबर आहे पण कन्फ्यूज झाले प्रॉब्लेम। एका दिवसात 2 झालेत आज। भिलवडीतील 6 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूनंतर ग्रामस्थ संतप्त, बांधकाम विभागाकडून तातडीची कारवाईचे आश्वासन। पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरात रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे। भिलवडी येथे शनिवारी 19 जुलै रोजी मुरमाने भरलेल्या आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने एका 6 वर्षीय शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळच्या सुमारास अष्टा तासगाव या राज्यमार्गावर भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेत व खंडोबाची वाडी येथील भारती विद्यापीठच्या समोर अपघात झाला। त्यामुळे भिलवडी येथील काही सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। आज भिलवडी येथे मुख्य बाजारपेठेत झालेल्या अपघातानंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी संबंधित ठिकाणी एकत्र येत रास्ता रोको करण्याचा इशारा देत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना तात्काळ घटनास्थळी बोलावून घेतले। गावातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या एकजुटीने व सजगतेमुळे प्रशासन खडबडून जागे झाले आणि तात्काळ घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी तात्काळ पोहोचलेले अधिकारी अस्मिता बर्गे, शाखा अभियंता संकेत पाटील, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग इस्लामपूर व इतर प्रशासकीय प्रतिनिधींना गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अंकलकोप येथील भगतसिंग हायस्कूल ते खंडोबाची वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दरम्यान असणाऱ्या सर्व शाळेजवळील अपूर्ण व अर्धवट संरचना, अपुऱ्या फलक व्यवस्था आणि रस्त्याच्या बाजूला नसलेले संरक्षक कठडे धोकादायक वळणे दाखवली। अधिकाऱ्यांनी पाहणी करून तेथील धोकादायक भागांचे निदान केले आणि लवकरात लवकर योग्य ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले। यावेळी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरुस्ती, रिफ्लेक्टर फलक, वेगमर्यादा फलक तसेच शाळेसमोर गतिरोधक व संरक्षण कठडे बसवण्याची मागणी केली। संबंधित अधिकाऱ्यांनी सदर मागण्या संदर्भातील अहवाल मंजुरीसाठी वरिष्ठ विभागाला पाठवण्यात येईल, तोपर्यंत आवश्यक ती किरकोळ कामे तात्काळ सुरू केले जाईल असे सांगितले। यानंतर अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी भिलवडी व परिसरातील सर्वांनी पुढाकार घेतला आहे। गाडी बरोबर एक उभा यांचं काय काम आहे नाही पैसे घेणार 280 कोटी रुपये का 280 कोटी रुपयाचा रस्ता आहे कॉम्प्रोमाइज करू नका। 280 कोटी रुपये रस्ते यांची जबाबदारी नाही का सांगायचं याला सगळ्याला मिळणार।
टेंडर प्रमाणे रस्ते केले. नाही आम्ही स्वतः टेप टाकून मोजले. संभ्रम अवस्थेत आहेत बघा काय. आता ही माणसं कुठून आली आम्हाला माहित नाही. साहेब परगावचे आहेत, पालू साहेब परगावची माणसं आहेत. त्या लोकांना फक्त तुम्ही ऐका तर म्हणजे ते बोर्ड आहे की अगे बोर्ड काय करा तुमच्या एवढा बोर्ड लावला का तुम्ही? सांगते आपल्याला ठरवलेलं आहे. बोर्ड बघितलं का नाही हे असलं काय नाही विचारायचं मला देतो. त्यानंतर तुम्ही एस्टिमेट करा कसे पैसे मंजूर करून आणायची जबाबदारी फक्त स्थानिक लोक घेतील. आता त्यांचं म्हणणं काय आहे? आता बघितल्यानंतर तुमचा प्लॅन काय असेल? नाही त्या उपाययोजना आता पूर्ण भगतसिंग एक्सप्रेसपासून तिथपर्यंत आलोय तर कुठल्या स्पॉटला आता काय करायला लागते ते सगळे स्पॉट वाईज देऊन घेतले आणि ते उपाययोजना उद्यापासून चालू करणार आहे. शाळेकडून पण थोडंसं आम्ही प्रिकॉशन घेतल्या. आता काय करतोय आम्ही भिलवडी औदुंबर किंवा या बाजूची मुलं आहेत शक्यतो मधल्या रस्त्याचा वाडावड्याचा वापर करा म्हणून सांगितले. माळावाडीत गावात जाणारी जी मुलं आहेत त्यांना पण मधल्या रस्त्याने जावं म्हणून सांगितले. फक्त जी शिवाजीनगर असेल किंवा चोपडावाडी असतील तीच मुलं फक्त रस्त्याने जातील. त्यांना पण जाताना थोडी प्रिकॉशन घ्या, उजव्या बाजून जावं असं सांगितलं आहे आपण चालत असताना. आणि ज्यांना गरजेचे आहेत त्यांनीच फक्त सायकल आणा असा पण आज सूचना आपण क्लिअर मुलांना सांगितलेल्या आहेत. पालक सभेमध्ये सुद्धा आम्ही तसं हा विषय त्यांचा नाही. नाही सूचना आपण शाळेकडून काय केलं करतो आपण त्यांनी काय सांगितलं आम्ही काय तुम्हाला अजून ऍडिशनल माहिती फलक कुठं पाहिजे ब्लिंकर कुठं पाहिजे हे आता मी चालू करते. तुमचं जे पेव्हिंग ब्लॉकचं प्रपोजल आहे मी ते पाठवते. तर मंजुरी मिळाल्यानंतर आपण पेव्हिंग ब्लॉक फुटपाथ शाळेचं पण एक पत्र संस्थेचे एक पत्र संस्थेचं पत्र पाहिजे तुमच्या नाही घेतो तयार करत माळवाडी ग्रामपंचायत चौकात पण करायचं. शाळेतर्फे एक 2 बोर्ड लावा की बाहेर तिथे शाळा आहे म्हणून. कसं होतं ह्यानेच लावायला लागतं त्यांच्या मार्फत लावायला लागतात. आपण आपल्या शाळेमार्फत कसं लावणार आपण? आम्ही लावतो. फुटपाथचा विषय वाढवला पाहिजे. ज्या पद्धतीनं म्हणजे आमदारांनी सांगून वगैरे आपण फंड उपलब्ध करूया म्हणतोय ना त्या पद्धतीनंच का नाही जे माळवाडीपासून जी इथं बेलवडीच्या पुलापर्यंत जे अतिक्रमण आहे की नाही पहिलं ती काढून घ्यायला पाहिजे आणि त्याचा पहिला प्रस्ताव ग्रामपंचायतीकडनं मंजूर करून घेतला पाहिजे. रस्ता सोडून बाहेर फुटपाथ झाला पाहिजे. सगळ्यात टाक माझ्या पाठीवर असं असते. आता शाळेपाशी मॅडम सगळ्यात मोठा इश्यू काय आहे? स्पीड डाऊन झालं पाहिजे, स्पीड कमी आलं पाहिजे. ह्या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना आहेत त्याला पहिला प्राधान्य द्यायचं आहे. फुटपाथ विटपाथ हा विषय नंतर पहिला महत्वाचा विषय आहे. माळवाडीच्या स्पीड लिमिट पूर्ण कमी आलं पाहिजे. स्पीड ब्रेकर जे साहेब तुम्ही आम्हाला त्रास द्यायचा नाही. जर आमच्या अपघात एखादा झाला आणि एखादं पोरग मेले गावात माणूस मेला तर ह्या डिपार्टमेंटला किंवा जी शासकीय कोण असते त्याच्या संघ संघर्ष करायचं. गावच्या गाव घेऊन आम्ही तयार उतरणार. ही तुम्ही कधी दिवस करणार? पोरग्यात एकाच जीव गेला सकाळी मॅडम साहेब आले म्हणून. तर तुम्ही कोण जर भिलोडी गाव सगळ्यात वाईट गाव आहे. पोरग सकाळ एक मरतो कारण नसताना मरत होतं. ह्या पहिल्या ह्या रस्त्याच्या प्रॉब्लेम तसं काय मगाशी बघितलं. हे काय आम्ही राजकीय इश्यू करत नाही. आम्हाला काय राजकारणात नाही. आमची लोक आहेत गावातली. आम्हाला काय फक्त आता इथलं पुढं जर एखादा माणूस आमचा मेला एखादं पोरग मेलं आले सर सगळी जबाबदारी तुम्ही लोक जबाबदारी घ्यायची. आता तुम्ही तिथे गेलं ना मॅडम आजची दोन घटना घडल्यात. एक खंडोबाजीवाडीच्या शाळेपाशी घडली, एक भिलवडीत घडली. त्याच टायमाला त्याच वेळेस कुठं तरी आपण त्याच्यावर जरा हे केलं पाहिजे. पळवून देत काय त्यांच्याबद्दल आमचं तो मत नाही. आपण आपले प्रिकॉशन्स घेऊ शकतो. चालवणाऱ्याला कसं चालवायचं, तू ड्रिंक करून नको चालू, तू ओव्हर स्पीडिंग करू नकोस, हे त्याची स्वतःची बरोबर आहे. बरोबर आहे मॅडम. रस्ता असं नाही पण कुठं तर आपण हे करून घेऊया. काय का तुम्ही आम्हाला असं काही समजून नाही आज काय तुमच्या समोर आली हे दारू पिणारी मरणार ते अपघात घडणार त्याच्याबद्दल तो मत नाही. फक्त ही काय तर तुमच्या धोरणाप्रमाणे वाहन शिस्तीत तेवढं करा. एवढं सांगू आजपासून तुमचे ट्री कटिंगचे कामं चालू होतील. ग्रास आपलं जे गवत आलेलं आहे ते कटिंग चालू होईल. रेडियम कुठं कुठं लावायचं रेडियम ते पण आज चालू होईल.
जे पुढे शाळा आहेत असे जे बोर्ड आहेत ते उद्यापासून चालू होतील आणि जे स्पीड ब्रेकर करायचे त्याला आपल्याला डांबराचा माल लागणार आहे. डांबराचा माल प्लांट जेव्हा डांबरी प्लांट जेव्हा चालू होतील त्यांना सगळं माहिती आहे धंदा डांबर चालू आहे. मी तुम्हाला डांबर देतो आणून डांबर नाही नाही पाहिजे प्लांट डांबराचं प्लांट देतो तुम्हाला. आणून द्यायचं. तुम्ही आता कलेक्टर संघ बोलला की नाही काय कलेक्टर संघ बोलला की नाही तुम्हाला काय कमी पडते सांगा. कलेक्टर पालकमंत्री सगळे आम्ही मला बोलू दे की. काय म्हणते काय त्यांचं ऐका ना. माझा प्लॅन काय काय सांगते. तुम्ही परत उद्या म्हणाल मॅडम तुम्ही उद्या काय केलंच नाही. माझ्याकडे आता जी यंत्रणा आहेत ती सगळी लावणार आहे. म्हणजे काय ट्री कटिंग चालू करणार. खालचं गवत आलेलं आहे तेच तुम्हाला सगळे बोर्ड क्लिअर करून मिळतील. ज्या ज्या बोर्डवर फांद्या पिंद्या आलेल्या आहेत ते आज चालू होईल. बोर्ड बसवायचं काम उद्या चालू होईल आणि तुमचं जे स्पीड ब्रेकरचं आहे तुम्हाला जे सांगितलेलं आहे स्पीड ब्रेकरचं मला तुमचं कुठला प्लांट चालू आहे मला सांगा. मी तुम्हाला त्यांच्याशी जोडून देते आणि डांबराचा माल आहे संकेत साहेबांनी देतो तुम्हाला उद्या देतो. ठीक आहे. आणि मग ते स्पीड ब्रेकरचं पण चालू आहे. बोर्ड जरा मोठे चर्चा चालू आहे. बोर्ड लहान नको बोर्ड मोठे सगळ्या गोष्टीला किती कालावधी आहे? आजपासून चालू स्पीड करते. सगळ्यात महत्वाचं